खासदार चंद्रकांत खैरे यांनी सहपरिवार मतदान केलेलं आहे। चंद्रकांत खैरे निवडणुकीच्या रिंगणात युतीकडनं उभे आहेत आणि थेट आपण बघतोय चंद्रकांत खैरे यांना लढत मिळताना बघायला मिळते आहे। काय नेमकं होणार याबद्दल उत्सुकता आहे आणि त्यात चंद्रकांत खैरे आता युतीकडून आपण बघतोय थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि चंद्रकांत खैरे यांनी थोड्याच वेळापूर्वी मतदान केलेलं आहे। 4 वेळा चंद्रकांत खैरे शिवसेनेकडून निवडून आलेले आहेत, तर दुसरीकडून काँग्रेसकडून सुभाष झांबड सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। इतकंच नाही तर एमआयएमने सुद्धा वंचित बहुजन आघाडीने सुद्धा थेट त्यांना टक्कर दिलेली आहे। एमआयएमचे इम्तियाज जलील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, त्यामुळे तिहेरी लढत सध्या औरंगाबाद मधून आपल्याला बघायला मिळते। चंद्रकांत खैरे सध्या मतदान करता आहेत। 4 वेळा ते निवडून आलेले आहेत। औरंगाबादमध्ये खरं तर नगरसेवक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली होती। त्यानंतर खैरे यांनी पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद सांभाळलं होतं आणि त्यानंतर आमदार ते मंत्री अशा भूमिका चंद्रकांत खैरे यांनी सांभाळलेल्या होत्या। औरंगाबादमध्ये शिवसेना वाढवण्यासाठी चंद्रकांत खैरे यांचं एक वेगळं महत्त्व आहे आणि यावेळी मात्र त्यांना थेट टक्कर मिळते आहे काँग्रेसचे सुभाष झांबड। काँग्रेसने सुद्धा प्रतिष्ठेची ही निवडणूक केलेली आहे। इतकंच नाही तर इम्तियाज जलील यांनी सुद्धा ही निवडणूक अतिशय रंगतदार केलेली आहे। आपण बघतोय चंद्रकांत खैरे यांनी आता मतदान केलेलं आहे। चंद्रकांत खैरे यांनी सहकुटुंब मतदान केलेलं आहे। आपण बघतोय खैरे यांच्या बालेकिल्ल्यात झांबड भगदाड पाडणार का याबद्दल उत्सुकता आहे। त्याचबरोबर इम्तियाज जलील सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यामुळे इम्तियाज जलील सुद्धा किती मतं फोडणार हे पाहणं सुद्धा तितकंच उत्सुकाचं ठरणार आहे। बघतोय चंद्रकांत खैरे यांनी सहपरिवार मतदान केलेलं आहे। चंद्रकांत खैरे यांना चांगलीच टक्कर यावेळी बघायला मिळते। विकासाच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने आमचे ब्युरो चीफ माधव सावरगाळे सांगत होते, नेहमीपेक्षा कुठेतरी जातीय समीकरण या निवडणुकीमध्ये बघायला मिळायची, मात्र यावेळी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवताना बघायला मिळते। त्यामुळे सलग 4 वेळा निवडून आले चंद्रकांत खैरे यांना आता विकासाच्या मुद्द्यावर जनता किती मतं देतं हे बघणं उत्सुकाचं ठरणार आहे। सध्या आपण बघतोय चंद्रकांत खैरे आणि सहकुटुंब सहपरिवार येऊन औरंगाबादमध्ये मतदान केलेलं आहे। 1999, 2004, 2009 इतकंच नाही तर 2014 मध्ये सुद्धा चंद्रकांत खैरे यांनी विजय मिळवला होता आणि त्या काँग्रेसकडून सुभाष झांबड थेट निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत। त्यामुळे खैरे यांच्या बालेकिल्ल्याला झांबड भगदाड पाडणार का हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। जाणून घेऊयात, मतदान केलं? अगदी आनंदात केलं। काय विश्वास आहे तुमचा या मतदान केल्यानंतर? अख्ख्या कुटुंबामध्ये कोण कोण आलेले आहेत? माझा मुलगा आहे, माझा पुतण्या आहे, माझी सून आहे, नातू सुद्धा आला। म्हणजे फ्युचरचं ते दिसत आहे काहीतरी। आणि सगळ्यात मुलगी माझी अमेरिकेहून आली आणि एक खूप चांगला प्रसंग हा आहे। आमची सगळ्यांची इच्छा तीच आहे की माझ्या आईची तीच इच्छा आहे की जनतेची सेवा माझ्या मुलाकडनं चांगली व्हावी, देशाची सेवा व्हावी। आणि हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे, जो माननीय बाळासाहेबांनी आमच्या हातात दिला, तो डौलानी या संभाजीनगर फडकावून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आईसोबतच तुम्ही मतदानाला येत आहेत। माझ्या आईचा आशीर्वाद मला खूप आहे ना, माझ्या आईच्यामुळेच मी वाढलो ना, पण माझा आईचा आशीर्वाद कायम आहे आणि ती स्वातंत्र्यसैनिक आहे। त्यामुळे तिने सगळं रजाकारी पाहिली, किती काय काय धुमाळका होत होता ते सगळं पाहिलं आणि म्हणून आम्हाला जी प्रेरणा मिळाली बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, ती प्रेरणाच तशी ती आहे। 5व्यांदा तुमचा विश्वास किती दृढ झालेला आहे? जबरदस्त। आईशी बोलतो। आई, 5व्यांदा तुम्ही खासदार करण्यासाठी मतदान करणार आहात, केलात तुम्ही मतदान? केलं। काय आशीर्वाद द्याल तुम्ही? आशीर्वाद चांगला दिलेला आहे सगळ्या जनतेने जनतेची सगळी काळजी आहे। हे सगळं कुटुंबीय, मुलगा ऋषिकेश, सुनबाई, मुली इथं, मुलगी अमेरिकेहून, स्वतः पत्नी आहेत, हा त्यांचा पत्नी आहे, हे सगळं कुटुंबीय आज एकत्र येऊन मतदान केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश बागसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।